नमस्कार. तर आता खूप पाऊस झालाय, शेतकऱ्यांना समस्या आहे मोठी की आता पाऊस झाल्यानंतर काय करायचंय. मागील वर्षी काही शेतकऱ्यांनी पीक विमे काढून सुद्धा त्यांना पुढे काय करायचंय, तक्रार कशी करायची, काय गोष्टी आहे काय हे माहीत नसल्यामुळे त्यांना ऐन वेळेस पिका जो आहे त्यांचा नाम मंजूर झालाय. ज्यांनी काहींनी कंप्लेंट केल्या आहेत त्याच्यात त्यांच्या रिजेक्ट झाला. याच्याबद्दल आपण बेसिक जी आहे त्याच्याबद्दल ती थोडीशी जी मला माहिती आहे ती तुम्हाला शेतकऱ्यांना देण्याचा मी प्रयत्न करतोय. तर याच्यात मुख्यतः आपण केलं काय पाहिजे की आपण पीक विम्याची तक्रार आपण ही 4 पद्धतीने करू शकतो. तर पहिली पद्धत आहे ती आपण त्यांचा सेल्फ ॲप आहे, त्यांचं सेल्फ ॲपवर आपण जाऊन लॉग इन करून जे आज सध्याच्या काळात सगळे अँड्रॉइड मोबाईल वापरतात तिथं जाऊन तुम्ही सेल्फने करू शकता. त्याचा पण मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकणार आहे की तुम्ही कसं ॲपद्वारे करू शकता. जेव्हा सेल्फ तुम्ही करताय तर त्याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहे की तुम्हाला लाईव्ह प्लॉटवर जाणं आहे आणि 4 फोटो घेणं आहे. त्याच्यात एक क्लोज फोटो आहे 5वा, असे तुम्हाला 4 फोटो आणि एक क्लोज फोटो असे 5 फोटो त्याच्यात अपलोड करणं आहे. दुसरं आपली जी क्रॉपची स्टेज अतिशय महत्वाची आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मागल्या वर्षी हार्वेस्टिंग केलं होतं. हार्वेस्टिंग केल्यामुळे काय झालं की त्यांचा जो पीक विमा आहे रिजेक्टेड झाला. त्याच्यामुळे स्टँडिंग क्रॉप करा आणि जे काय ऍक्च्युअली परिस्थिती आहे जी आहे तुमच्या शेतीत ती दाखवा त्याच्यात, जेणेकरून तुमचा प्लॉट रिजेक्ट होणार नाही विम्यातून. हा व्हिडिओतून आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना विम्याचा फायदा करून द्यायचा आहे, कारण अतिशय जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आपण व्हिडिओ न्यूजच्या माध्यमातून पाहिलंय. तर दुसरी पद्धत राहील की आपली जे तुम्ही त्यांचा नंबर आहे खाली लिंक मध्ये दिसतोय किंवा स्क्रीनवर दिसतोय तो नंबर 14747 या नंबरवर तुम्ही फोन करून तक्रार नोंदवू शकता. ज्या शेतकऱ्यांना ऍपचं नॉलेज नाहीये त्यांनी त्यामधून करू शकता. ज्यांच्याकडे साधा मोबाईल आहे तेव्हा अतिशय सोप्या पद्धतीने मराठीत तुम्ही तक्रार करू शकता. तक्रार केल्यानंतर जो काही डोकेट क्रमांक येतो तो आपल्याला पुढे लागणार आहे. जर कुणाचा आला नाही विमा वगैरे काय रिजेक्ट झाला याच्यावर आपण माहिती घेऊ शकतो. तर तिसरी पद्धत एक आहे की त्यांची ऑफिशियल साईट आहे गव्हर्नमेंटची, प्रधानमंत्री फसल विमा योजना त्या याची साईट आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही तिथून पण करू शकता. आता अशा प्रकारे तुम्ही ती तक्रार नोंदवा. तक्रारीमध्ये तुम्ही तिथं काही एक ऑप्शन येतोय शोईंग डेट, तर तिथं तुम्ही जेव्हा लागवड केलेली ती करा. आणि दुसरं विचारलं जातं की कधी झालेलं आहे, तर त्यावेळेस तुम्ही ज्या दिवशी जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे, ज्या दिवशी जास्त नुकसान झालं त्या दिवसाची डेट घ्या. जेणेकरून जेव्हा आता काय होतं की 3 प्रकारे ते म्हणजे थोडक्यात व्हेरिफिकेशन केलं जातं गव्हर्नमेंटचं. एक आपलं महसूल विभागून केलं जातं, एक कृषी विभागून चालतं आणि तिसरं आपलं सेल्फ केलं जातं. तर ह्या 3 गोष्टीचा एकत्रित करून पीक विमा तालुक्यावाईज मंजूर होतो, अशी ती प्रोसेस आहे. तर या गोष्टी तुम्ही वेळोवेळी करा. आता सर्वांनी इंटिमेशन देऊन टाका आपलं क्रॉपचं. आणि त्याच्यानंतर जर कुणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शक्य होईल तेवढं मी त्यांना जे काही अडचण असेल त्यावर सोल्युशन देईल. धन्यवाद.